सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी रामकाल पथ प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार समितीने भाविकांची गर्दी बघता गोदाघाट परिसरात महिलांसाठी छोटी वस्त्रांतर गृहे बांधण्याची सूचना केली आहे. तर दुसरीकडे होळकर पूल येथील सुलभ शौचालय, रामकुंड येथील पाण्याची टाकी पाडण्याच्या सूचना मनपाला देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारनं सिंहस्थापूर्वी रामकुंड ते काळाराम मंदिर असा आध्यात्मिक कॉरिडॉर उभारण्यासाठी रामकाल पथ प्रकल्पाला 100 कोटींचा निधी मंजूर केला. आणखी 46 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी गुजरातमधील HCP या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कंपनीचे पथक नाशकात दाखल झाले आहे. त्यांनी रामकुंड आणि गोदाघाटाला भेट देत तेथील वास्तूंची पाहणी केली आहे. त्यामध्ये मंदिरे, महिला वस्त्रांतर गृह, तेथील पूल यांची पाहणी केलेली आहे. यावेळी रामकाल पथसाठी अडचणीची ठरणारी बांधकामे हटवा असं सांगण्यात आलंय. रामकाल पथ प्रकल्पात रामकुंड शुद्ध राहावे असा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे होळकर पुलाखालील सुलभ शौचालय पाडून तेथे पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मनपाच्या विचाराधीन असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.